बुग्गू हर्ष मम्मा हे बघ अरे ते काल केवढूच होतं झाड. काल का परवाच बघितलेलं ना आपण. हा एक का दोनच होते फ्रेंड्स असे दोन बाजूने उगवलेले. आज बघा एका दिवसात एवढे उगवले. वाव पावसाळ्याचीच ग्रोथ वाटतं आहे ना वातावरणाची. हे चल बघी स्कूलला झालं पटकन. फ्रेंड्सला बोल. गुड मॉर्निंग नाही बोलणार उद्या तू बोल. गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आणि आज माहिती नाही आमचं काम होईल की नाही ते, आणि मी पण आज नसणार आहे घरी. जावं लागेल. नंतर दाखवतो स्कूल मधून आलं. हा फ्रेंड्स हे बघा भिंतीचा कलर दाखवला. ओके हा वरचा पण बघा वरचा. बाय द वे एक गोष्ट मी आवर्जून दाखवू इच्छेल बिकॉज काल मी खूप वेळ रगडून म्हणजे चांगलं पॉलिश विलिश करून बघा दरवाजा क्लीन केलाय. जो अगोदरचा पण पेंटिंग घर घेतलेलं तेव्हाचं डाग होते काय काय होते, पण आता दरवाजा बघा कसं वाटतंय की ना डायरेक्ट हॉटेलचा दरवाजा. हे बघा प्रॉपर मी त्याला ना टर्पेंट ऑइलनी तेल घासाई वासाई करून हे बघा कट टू कट सगळं क्लीन केलंय. फक्त बघा हे थोडं इकडे डागधुंदे वाटते तर ते नाही, पण बाकी पूर्ण डोर बघा बाहेरून पण आणि हो बाहेरच्या साईडने पण पूर्ण क्लीन केलंय. कसं दिसतं बेटा दरवाजा. चला चला लवकर. बनत चिकन सुक्का राईस थँक्यू बोला. यागे लसूण मिरची अद्रक आणि काय बोला and everything is chopped except लसूण. आणि याला ग्राइंड कोण करणार आहे. मी. मी आहे ना हे चॉकलेट सिरप मागवलेलं कारण की मी प्लॅन करत होतो ब्लॅक कॉफी मध्ये थोडंसं चॉकलेट सिरप टाकून स्टीर करून पिईल, बट तो मोका आलाच नाही, तो टाइमच आला नाही. चला ग्राइंड करून घेऊ. बाय द फ्रेंड्स इथे हे बनल्यानंतर आहे ना आपल्याला काय पण करून ह्याचा व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे टिन्कोचा. म्हणून आज आपण बघूया याची फंक्शनॅलिटी काय ते. झाली. काय काय केलं का. कांदा, टोमॅटो, मिरची, मीठ, हळद, गरम मसाला, लाल तिखट, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता आणि आता बिर्याणी मसाला. चिकन कशात मॅरिनेट केलं. लिंबू आणि आपलं चिकन मसाला, लाल तिखट मसाला, हळद, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, बस. आत्ताच एक नुकता नोटिफिकेशन आलंय की पूजाला ज्या कामासाठी जायचंय ज्या ठिकाणी तिथे ते ऑफिस आज आहे बंद. त्यामुळे आज माझी पूजा माझ्यासोबतच आहे. मला काय माहिती बरं वाटलं नाही जाते एकटी चाललेली आज जोगेश्वरीला. असं मला थोडंसं वाटतं नाही ट्रेनने व्यवस्थित ट्रॅव्हल केलं पाहिजे. मला तर लागतं बाबा काळजी. बाहेरातली बाहेर व्यक्ती पडली ना की असं वाटतं व्यवस्थित परत म्हणजे काय घरी जावं, ट्रॅव्हल पण व्यवस्थित व्हावं. जस्ट मेसेज आलाय नाही करून, आता कॅन्सल झालंय. मन आहे तर काय. एक मिनिट, हा कलर पण मीच बोलले नाही तर पूर्ण गबास. हा शेड तू डार्क करायला बोलली, बाकी पिंक कलर. सिलिंग पण व्हाईट आणि दिवार पण व्हाईट. मी म्हणली जर तू व्हाईट केलंस ना मीच कलर घेणार वॉटर कलर आणि मारून टाकणार, मग माझ्या पुन्हा अजून दुसरा कलर. पण छान वाटतंय ना. माझी बायको अशा गोष्टी
मल्टिपल लोकांना, मल्टिपल फ्रेंड्स फॅमिली सर्कलला हे प्रत्येकाला एकदम नव्याने सांगितल्यासारखं सांगू शकते आणि ते पण एकदम आवडीने, सेम त्याच जोशात, सेम त्याच उत्साहाने. एवढा जो हा, आहे फॅनची ना, हवा पोचते. पोचते पूर्ण हवा, आता पोचते पूर्ण हवा. इथे 2 फॅन गरमीचेच लावले की ते problem मोठं होऊन होतं ना. जाणार. मग येते, मी बोलत नाही, होती तुझ्या 2 फॅन बोलत होती, मीच म्हटले एकाच राहू दे, बिकॉज हवा सगळीकडे पोचते. आणि तर इथे 2 फॅन लावणार ना, म्हणजे मग असं हेलिकॉप्टर सारखं गरगर गरगर ते पूर्ण हवा सुटल्यासारखं होईल. फ्रेंड्स, लुक एट दिस. लाईट्स बंद आहेत घरातल्या, एक पण चालू नाही, तरी आय एम गेटिंग अ प्रॉपर सर्टन अमाऊंट ऑफ सनलाईट. उजेड, आता हा सनलाईटचा उजेड नाहीये, बिकॉज सनलाईट तिथून 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 ठाण ठाण ठून ठून अशी लागून 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 आपल्या घरात येते. सूर्य पाठच्या साईडला वाटते, या साईडला, या साईडला, म्हणजे बिल्डिंगच्या त्या पण त्या साईडला असं होतं. पण तरी पण उजेड बघा ना. ह्याच्यामुळे हे बघा, भिंतीजवळ गेलो की उजेड येतो. ठीक आहे, थोडंसं या साईडला थांबलो तरी पण डिसेंट आहे. जे मला पहिलं थोडंसं ब्लरी भेटायचं ना उजेड नसताना, ते बघा, हेच तर मला हवं होतं. उजाला पाहिजे यार, व्हिडिओ काढतो त्यासाठी, नाही तर मग ते थोडं ब्लरी होणार, क्वालिटी कमी होणार. पोपट नको व्हायला. वा, वॉट अ लुक पूजा. गिचगिचीत झाले. तसंच तर आवडतो ना खायला, दातांमध्ये लागतं मग ते. आणि गरम गरम आहे, बाहेर थोडासा पाऊस पडून गेला तर ती अजून ते जरा वातावरण तसं तयार होतं या सगळ्या गोष्टी खाण्याचं. आता पॅन कशाला, पॅनचं काय काम आहे, काकडी भाजते की काय? त्याच्यावरती टाकायचं. ए बाबा, मला ते वेगळं काढून दे सेपरेट पहिला. चल, त्या भातात मी नाही खाणार ते, मी भात सेपरेट खाईल, त्याच्यामध्ये काय लोणचं विंचं टाकून किंवा डाळ भात टाकून. हे असं का, ह्याच्यासोबत ते ह्याची ग्रेव्ही जास्त झाली आहे का? हा, मग म्हणूनच तसं करते ना. हो, अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू बरोबर का. एवढं छान चिकन भात बनलाय, मग तरी आपल्याला हे करावं लागतं का, तर ग्रेव्ही जास्त का पाणी जास्त पडलं? पाणी जास्त. हो. कुकर मध्ये अंदाज नाही आला, तर कमी टाकायला पाहिजे होतं. आता फ्रेंड्स बघा, लुक बघा ह्याला फक्त. ह्याला मी हे करू शकतो, तू घे थोडस टेस्ट करून बघू शकतो. तसं हलव नको, नाही तर ते भात हे होईल. हे काय नवीन, चिकन जिरा राईस. हा हा पण बोलते वरून. ही अशी रेसिपी पण आपण पूजाच्या चॅनलवरती टाकू शकलो असतो ना, हा. चिकन जिरा राईस. लुक एट दिस फ्रेंड्स. पीसेस बघा चिकनचे, काय मस्त मस्त झाले, खायला काय मस्त दिसतं ते. जुगाडू पूजाचा जुगाडू भात. हे थांब, माझ्या हातात गरम साईड आहे. जुगाडू पूजाचा जुगाडू चिकन जिरा राईस. लुक बघा फ्रेंड्स. पहिला तर आपण आपलं चिकन
चिकन बघा मस्त तुझ्या म्हणजे बरोबर झालं चिकन. शिजलं ना, मी बोलली ना ते कुकरला शिजणार. 80% शिजवून घेतलं होतं असंच आणि नंतर मग ते ह्याच्यामध्ये शिजवलं कुकरमध्ये, मग ते शिजलं बरोबर. वा पूजा. हा चांगलं आलं. चिकन पुलाव प्लस जिरा राईसची टेस्ट आपापसात सिंक झाली. जबरदस्त असं मस्तपैकी बसून आरामात खाण्याची गोष्ट बनवली पूजाने. वा जबरदस्त. बस कांदा असता सोबत खायला तर मजा आली असती. सॉरी आता मी विसरले. असं जरासा पाणी जास्त पडलं, मला तरी अंदाज आला पाणी पडलं असं जास्त. मस्त झालं. आज मी पूजासारखं खाते लिंबू टाकून. ते सगळ्या गोष्टी लिंबू पिळून खाते. ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये लिंबू पिळून खायला मजा येते. आता थोडंसं टँगी पण झालं ते. जस्ट चिकन खाऊन बघूया चिकन कसं झालं. छान शिजलं, परफेक्ट शिजलं. तुम्ही खाणार ना? विचार करा आता जाणारच आहे तर पटकन काय बनेल. वाव आउट ऑफ द वर्ल्ड. 1 सेकंडची टिक. काहीतरी वेगळं होता पूजा हे. वेळात ना चिकन बिर्याणी बनवली असती. हे कधी कळलं मला, बनवून झाल्यावरती कळलं की नाही जायचं नाही. जायचंय. नेक्स्ट टाइम बनवेल ना तेव्हा पाणी कमी टाकेल. एवढा कमी आवाजात कुणाला ऐकवते? नेक्स्ट टाइम बॉटलला? बनवेल ना तेव्हा पाणी कमी टाकेल. बस नको पाणी टाक गिजगिरीत बनवणार मग त्यामध्ये पुन्हा जिरा राईस टाकून दे. सुपर्ब लागतंय ऍक्च्युली. इथं जिरा राईस आता काय ऑप्शन नव्हता म्हणून तो मी हे केलं. नाही मस्त झाले. एकदा नक्की ट्राय करा. असं काहीतरी बनवा आणि मग चुकीने त्याला इतकं छान कव्हर करा की बस एक नवीन काहीतरी इन्व्हेंट झालं पाहिजे. हे बनवताना तुझ्या पण हाताची टेस्ट आली आहे. कशी आहे? अद्रक लसूणची पेस्ट तू काढून दिलीस ना. असं काय नाही, पूर्णपणे तुझ्या हाताची टेस्ट आहे ती. अद्रक लसूणच्या पेस्टला तुझा हात होता, मग त्याची टेस्ट. अरे पण त्याला माझ्या थोड्या हाताने मी पेस्ट केलेलं चगळून जवळ. मी तर मिक्सरला लावलेलं. मध्ये स्टीलची परत होती, प्लास्टिकची परत होती. माझा कुठून हात लागलाय? ज्याचा व्यक्तीचा हात लागलाय ते तूच आहे. मॅरिनेट बनवणं, टेक्निक लावणं आणि चुकीला छानपैकी कव्हर करणं. इट्स ऑल हर. छान झालं. कोक असता पाहिजे होतं सोबत. कानातून दूर जातो. तिखट बिकट मस्त झालं. अरे बाबू ती आपल्याला घरी जाऊन एक व्हिडिओ काढायचा आहे मग चप्पल घेऊ. आता बोलते नवीन चप्पल घ्यायची आहे. घरी थोडंसं काम आहे ते व्हिडिओचं. ते केल्यानंतर जाऊया ना संध्याकाळी मस्त. घरी गेल्यावरती मम्मा तुम्ही आपण तिघं जाऊया चप्पल घ्यायला. ओके बेटा कसं झालं मम्माने बनवलेलं बस? कसा लागतोय कसा? एकदम फ्रीली एक्सप्रेस कर. सुपर आहे की नाही? जबरदस्त आहे ना. आज एक पोरीला पूजा शाळेतून येताना काय पाहिजे होती? नवीन चप्पल. अरे किती चपला घ्यायच्या? सगळ्या ड्रेसवर मॅचिंग चपल आहेत बघू आपल्याकडे. सगळ्या ड्रेसवर सगळ्या कलरचे आहेत. व्हाईट आहे, येलो आहे, ब्लॅक आहे. म्हणूनच मग ती बोलत होती नको मम्माला कडे नकोच जायला, डायरेक्ट शाळेतून घेऊन जाऊ चप्पल. कारण की तिला पण माहिती घरी आल्यावरती ते डायव्हर्ट होणार नको करून. कोणत्या कलरची पाहिजे तुला? येलो कलरचे. बघू येलो कलरची पण चप्पल आहे आपल्याकडे. पूजा रेड कलरचे, पिंक कलरचे, पूजी. ब्लॅक कलरचे, ब्राऊन पूजी. कलरचे. अरे नको पूजी. तुला घ्यायला जाऊया चप्पल. तुला नाही मला नको. मग मलाच घ्यायला जाऊया. कशाला? तुला पण आहे. जाऊ दे. पूजा बुग्गूला पण नको बोलते, तिला नको बोलते. मी माझ्यासाठी जाऊन चप्पल घेतो. आहे, बरोबर. आहे, तुला पण. टाइम टू ओपन दिस. करायला आहे काय? नाही. ओपन केलं फ्रेंड्स. हे बाबा हे बॉटलचं नाही वाटत आहे. ते आतलं क्लीनर असेल काहीतरी क्लीन करायचं. काय मस्त हवा सुटली फ्रेंड्स बाहेर जोरदार. खिडकी ह्यासाठीच लावली कारण की ते हवेत थोडे थोडे पाण्याची बूंद शिटे डायरेक्ट बेडवरती.
हे बघ. पनीर मस्त आलं ना? दूध खराब झालं तर त्याच्या ह्यानी काहीतरी करून पनीर बनवलंय बघ. त्याचा ना पनीर तयार झालंय. त्याचा ना प्रॉपर ठेवेल ना ओव्हरनाईट, म्हणजे जरा ते बेटा पाणी कच्चा आहे, बेटा कच्चा आहे, कच्चा आहे. अरे नाही झालं अजून. दे ना मला. उद्या बघू जेवणात कसं लागतंय घरचं पनीर. हा? पाणीच नाही त्याच्यात हे बघ. अच्छा, तुम्ही इतका वेळ दिला आजच्या ब्लॉग साठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळं नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर, बाय बाय. पनीर दे ना मला पनीर. मस्त पाणी ते गळतं त्याच्यामध्ये. मम्मा त्याला जाड पनीर दे वस्तू ना. ठेवायला पाहिजे. पनीर दे ना मला. पनीर.